मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उडीद, मूग, तूर, मका, पपई, कांदा आदी पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे संपूर्ण पिकाचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः पावसाने हिरावून नेल्यामुळे शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त होत आहे. नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पाहुयात आमचे पत्रकार नारायण घंटे यांनी घेतलेला हा आढावा. नमस्कार, लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. राज्यासह जिल्ह्याबरोबरच दक्षिण सोलापूर तालुक्याला मुसळधार पावसाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसलेला आहे. त्याच अनुषंगाने आज आपण मंद्रुप येथील दयानंद मेनगुदले यांच्या शेतात आलेलो आहोत. दयानंद मेनगुदले यांच्या मूग या पिकामध्ये अक्षरशः पाणी साठल्यामुळे त्यांच्या शेतीला तलावाचे स्वरूप आलेले आहे. कारण शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास सध्या कर्माने हिरावून नेल्यामुळे शेतकरी राज्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषतः सांगायचं झालं, बी बियाण्याचे वाढलेले भाव, त्याचबरोबर औषधे असतील, फवारणीचे इतर पिकांचे बी बियाणे असतील, यांचे मोठ्या प्रमाणात भाव वाढल्यामुळे यातच शेतकरी राजा फोरफळून निघालेला असताना यातच अशा पद्धतीने निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी राजावर अधिक मोठ्या प्रमाणात संकट उद्भवलेलं आहे. आपण पाहू शकता, कारण हे जे उडीद पीक आहे सध्या काढणीला आलं होतं. कारण जिल्ह्यासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी राजावर अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कारण हे पाहू शकता, या ठिकाणी अक्षरशः दयानंद मेनगुदले यांच्या शेताला तलावाचे स्वरूप आलेलं आहे. आपण बघू शकता, कारण हे काही दिवसामध्ये हे जे पीक विक्रीसाठी आलेलं असताना ह्या पिकामध्ये पाणी साठल्यामुळे या पिकाचे अक्षरशः मातीमोल झालेले दिसत आहे. कारण शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी राजांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. याकडे राज्य सरकारने, त्याचबरोबर तहसील प्रशासन असेल, यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामा करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यातून विनंती होत आहे. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप. महादेव गुरुनाथ कुंभार, आम्ही मंद्रुपचे शेतकरी आहे. आमच्या शेतामध्ये पाऊस यावर्षी जास्त झाल्यामुळं उडीद आणि तूर, मका, लिंबू सगळे तोंडानं आलेलं ते घास असं सगळं निसकून घेतलेलं पावसाचा. पाऊस जास्त झालेला आहे. तरी तलाठी साहेबांनी आणि कलेक्टर, तहसीलदारांनी पंचनामा करून आम्हाला काय जर मदत द्यावं. माझं नाव मल्हार सिद्ध सदाशिव जोमटे. माझं शेत 18 एकर आहे. पाऊस बंद कधी चालू झालाय त्यापासून पाऊसच बंद झाला नाही. आणि सगळं मका, उडद, हे लिंबू, तूर सगळं खलास. कांदा पण टिकलं नाही. सगळं पाणी उभारून सगळं राख झालंय. पाणी किती थांबलं ना तेवढं सगळं कुचलंय. त्याच्यात काही झालं नाही. लिंबू तर काय झालं नाही. लिंबू तर सगळं खाली पडले ते. आणि मका आहे, मकात किडा चालू झालाय आता. त्याच्यामुळं आता शासनकडनं काय तर शासनाने पंचनामा करून आम्हाला काय तर मोबदला द्यावा. एकर लावला उडीद 15 एकर माझा आहे. आणि लिंबू 2 एकर आहे. आणि मका 1 एकर आहे. असं सगळं मिळून संपलंय. आणि 1 एकर कांदा पण आहे. ते पाऊस जादा झालं, पाणीच थांबलंय. मागणी काय आहे नेमकं? मागणी म्हणजे काय, त्याचं काय तर पाहिजे ना मोबदला. कलेक्टर साहेब, प्रांत साहेब सगळं मिळून काय त्याचं पिकाचे पंचनामे गरजेचं सध्या. ते अजून कोण पण इकडे फिरकलं नाही. तलाठी कोण पण आलं नाही. ते आतापर्यंत एकरी उडीदाला किती खर्च आला? आता एकरी नाही म्हणलं तर काढून 20-22 हजार पर्यंत केलंय. सगळं पेरणी बिरणी सगळं खत बीत सगळं. माझे नाव दयानंद बाबू मेनगुदले, राहणार मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आमच्या येथे अति पावसामुळे सतत 2-3 दिवसाच्या पावसामुळे उडीद सगळं पाण्याखाली भिजलेलं आहे. पाणी उभारलेलं आहे. त्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे. तसेच तूर, कांदा, उडीद हे सगळं पाण्याखाली सापडलेलं आहे. तरी शासनाने लवकरात लवकर
आमचे येथे पंचनामा करून आम्हाला आर्थिक मदत करावी अशी विनंती करतो.